सो हे गाइस वेलकम बॅक टू दी चॅनल. स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आत्ता संध्याकाळचे काहीतरी 5-5:30 झाले ते ऑलमोस्ट. एक सेकंड. म्हणजे 5च वाजले ते. तर आज दिवसभर काय शूट नाही केलं. आता मी चाललो जिमला. जिम आमची तळेगावची बंद आहे. तर मला हे फिगर आउट करायचं आहे की आमच्या इथली जिमची चावी कोणाकडे आहे. तर ती चावी घेतो, मग त्यानंतर भेटू जिममध्ये. इथल्या जिमची चावी कोणाकडे आहे काय माहित नाही भाई. बघू आता मोठे गावात चाललो आता. गाडीला काय सीन. 1 तासभर सगळं हे केलं, इकडे तिकडे घुमलो फिरलो, बघितलं चावी कोणाकडे. 4-5 फोन लावले पण चावी काय भेटली नाही मला. सो मग आता आपण घरातच वर्कआउट करतोय आणि दाखवणार मी तुम्हाला. नाहीतर काही लोकांना वाटन की फेक करतोय नाही का उगा, पण तसं नाहीये. कळलं का? मी करणार घरात वर्कआउट. दादाचा सेट येतोय, जास्त नाही, हळूहळू जाऊ. चला आता सेकंड सेट मारू आपण नाही का. 5 minutes later. तर 4 सेट झाले ते आपले. 4 सेट झाले ते. आता 5वा. खोटं नाही बोलतोय ब्रो मी. आधी खोटं नाही बोलत. आय नो ब्रो. यांचे काय म्हटलं होतं ना तुम्हाला, लोक खोटंच बोलणार मला. इथे बघा भाई मॅगी चालू आहे. मला काय मॅगी देत नाही. आपण गरीब आपलं नाही का. गरीब पनीर खातोय. डाएट करतोय रे मी. डाएट करेंगे भाई. जरा पोट वगैरे कमी करायचे. काय वाटतं? कोण कोण. चला आता हे खाऊ आपण. एकदम लास्ट मोमेंट पर्यंत आमची तयारी असते दिवाळीची. अरे हा. तर आता थोडं सामान आणायला चाललो मी. त्यासाठी काय असतं ते आपलं चिवडा, दिवाळीचा चिवडा असतो ना, त्यासाठी सामान आणायला चाललोय. 2 गोष्टी सांगितल्यात मम्मीने, तेवढा आणतो. आजचा ब्लॉग जरा नॉर्मली, कारण की मी जास्त बाहेर नाही गेलो. काय नाही नो इश्यू. पाहिजे ते सामान पण आणलं. पण अजून एक गोष्ट आणली आम्ही, ते म्हणजे ही. भाई लहानपणी लय खायचो, पण तेव्हा पैसे नव्हते ना. आता पैसे आहेत म्हणून. काय आजी 2 रुपये द्यायची, पण हे 5 रुपये भेटायचं ना. मग 1 रुपयाचे 4 समोसे घ्यायचे आणि त्यात इमली घ्यायची नाही का. इमली ते इमली ऐक ना, मी तुझ्यापेक्षा
अजून जुना आहे नाही का ते अजून जुना आहे. पण 1 रुपयाचे अजून भेटेल. हा मग मी फोडायचो आणि आता 1 रुपयाचं एक फोडायचो आणि त्यात इमली टाकायची. अकरा महिन्यांनी करून घे का? तुझ्या वेळेस काय तुमच्या शहरात भेटत असेल ते, आमच्या गावाला भेटत. शहरात भेटायचं नाही भेटायला. बाळा. अंतरा तिच्या प्राईम मध्ये आहे ना भाई, किंडर शिवाय खात नसायची. तिच्या प्राईम मध्ये होती तेव्हा ती. त्याच्यानंतर तुमचा डाऊनफॉल झाला ना, अजून कमबॅकच व्हायना. कमबॅकच नाही व्हायना. मला माहिती ना लाईफ मध्ये 2दाच किंडर जॉय खाल्लंय. आता मध्ये ट्रेंड आला होता तर तुम्ही घेऊन पण नाही दिलं. एवढी नाही भेटत. परिस्थितीने वाईट असते. मी माझ्या बहिणीला घेऊन दिले त्या फिक्स मध्ये. पण आपण बडे आहे हा. मी बाटके खाण्याचे 2च राहिले ते. त्यांना नको द्यायला, आपण दोघं मिळून खाऊ. मला खायचंय. लय भारी. हो नको खा. मग हाफ. एक्स्ट्रा मी एक एक्स्ट्रा माझ्या एकट्यासाठी आणलं होतं. पण आता तुझी पिच आवडली मला, त्यामुळे मग आता दोघं मिळून खाऊ आपण. एक्स्ट्रा एक स्केला पण मागून घेऊ. तू ज्यादा फ्री मत हो मेरे से. और तू ज्यादा फ्री मत हो, समझा ना. अरे नेट राम ते मेहंदी असलं चिंदगी काय आली नाही पाहिजे माझ्या ब्लॉग मध्ये. ओके फुटतच नाही राव माझ्याकडून येत. दाताने पण आता ते हिच्याकडून फुटलं नाही ते एक टॉला. नखानी नख होतं ना तुला. नख होते ना. नख होतं ना तुला. मग तू तू इथं तुका लावला होता ते असं होत नव्हतं. मग अशी असंच फोडलं होतं. वा आणि तर तू एवढी टांगळी असून पण माझ्या फ्रेम मध्ये बसते. बोलले असते कॅमेरा एक इत्ताड आहे नाही का असं एवढं केवढं आहे. थांब तुझ्या प्रेमाने तू काय म्हणली ती बोलली तुझ्या काय तुझी काय फ्रेम मध्ये ढेर बसू शकते तर माझी हाईट आहे. चल चल तू जास्त घे. असं म्हणा ठीक आहे. मीच जास्त घेणार भाई. खुश 50-50 50-50 बराबर है. एवरीथिंग ओके. हैप्पी. वेरी हैप्पी. नो चीटिंग. असंच मग आता खा. हा मम्मी काय नाही ते जरा आर्याला हे काय दिलं नाही का खायला. ते रोल आणलं होतं ते चॉकलेटचा. हा हॅलो. हा मामा काय नाही ते जरा 5 रुपयाचा आर्याला रोल आणला होता. हॅलो. हा मावशी काय नाही ते फक्त आर्याला जरा रोल आणला होता खायला तो याचा चॉकलेटचा. आता कमेंट मध्ये हे लिहा की माझी नजर होती म्हणून पडलं. हा हेच आहे खरंच आहे. माझी बहीण मला एक घास जाणार आहे. जरी मी दीड खाल्ला असं ना ते तरी. ते थोडस थोडं आम्ही सगळे इथं जेवायला थांबलोय. ही गेली होती भात आणायला तिच्या घरून आणि आता विचारलं ना की का लेट झाली मग ती माझा ब्लॉग बघत होती कालचा. हिच्यासाठी थांबले. ही जॉब वरून येणार होती म्हणून तो टाइम कोण नाही असं व्हिडिओ काढून. आता काल आपण जे केलं ना त्याची सगळी व्हिडिओ टाकली नाही का मी. कसा वाटला मग ब्लॉग कालचा. कसा वाटला आहे. कसा वाटला कालचा त्याची ब्लॉग. बहीण थोडी जास्त वेगळी आहे. मावशीचं सांगायला नकोच ना आता. आता कळलं.
असं काहीतरी येडी लोक आहे आमच्या घरात सगळी. जो ब्लॉग बन दॅट्स इट फॉर टुडे. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.